निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दा तापणार असल्याची चिन्ह आहेत। येत्या 27 फेब्रुवारीला धनगर समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजातर्फे महाड ते मुंबई पदयात्रा काढण्यात येईल। विशेष म्हणजे वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात होईल। ही पदयात्रा मुंबईत पोहोचल्यानंतर 1 मार्चला होणाऱ्या जाहीर सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीने धनगर समाजाला झुलवत ठेवलं, त्यानंतर भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दिलेलं आश्वासन पाळलं नाही। त्यामुळे आता त्यांनी आरक्षणाचा विषय मार्गी लावला नाही तर येत्या निवडणुकीत त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी दिलाय। या नेत्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्ताने होणार आहे। एक वेगळं आंदोलन म्हणजे पदयात्रा तुम्ही काढणार आहात। सुरुवातीला त्याविषयी सांगा। गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत। दिनांक 27 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळे महाड येथून आम्ही मुंबईकडे पायी निघतोय। या रॅलीचं उद्घाटन माननीय प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते होतंय आणि तिथून आम्ही पनवेलपर्यंत गाड्यांनी जातोय आणि कामोट्यातून परत चालत विधान भवनाच्या दिशेने निघतोय। 27 तारखेला संध्याकाळी नेरूळ येथे पहिला मुक्काम आहे, दुसरा मुक्काम सोमय्या ग्राउंडवरती आहे आणि 1 तारखेला दुपारी 1 वाजता आम्ही विधान भवनावरती धडक मारतोय। असं आमचं नियोजन आहे। आमच्याबरोबर शेळ्या, मेंढ्या, घोडी, कुत्री, कोंबडी सगळे आमच्याबरोबर घेऊन आम्ही मुंबईमध्ये घुसतोय। ओके, म्हणजे तुमचा सगळा लावाजमा असणार आहे। त्याचबरोबरीनं सगळ्या पक्षांचे नेते जे आहेत, जे धनगर समाजातून आलेले आहेत, ते देखील यामध्ये सहभागी होणार असल्याचा दावा तुम्ही करतात। कोण कोण आहेत? उत्तमराव जानकर तुम्ही सगळे या पदयात्रेसाठी अण्णासाहेब डांगे, माननीय गणपतरावजी देशमुख, डॉक्टर विकास महात्मे, सगळ्या पक्षाचे आमदार हरिभाऊ बदे, नारायण पाटील, आरजी रुपनवरप्पा, दत्तामामा भरणे, नाना पाटील, अनिल अण्णा गोटे, हे सगळी मंडळी, आनंद कुमार पाटील, हे सगळी मंडळी ताकदीनं या पदयात्रेमध्ये, या धडक मोर्चामध्ये सध्या राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले जानकर तुमच्या सोबत आहेत का? आणि त्यांनाही निरोप पाठवलेला आहे आणि बाकी सगळ्या मंडळींनी, राम शिंदे सर सुद्धा या कार्यक्रमासाठी येणार आहेत। मुख्यमंत्री महोदय शिफारशीवरती ठाम आहेत आणि आमची मागणी आहे की आम्हाला सर्टिफिकेट द्या। या राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांना एक अध्यादेश काढा। आमची मागणी अशी आहे। त्या दिवशी निर्णय झाला नाही म्हणून तर आम्ही आंदोलन करतोय। किती लोक साधारणपणे आंदोलनात सहभागी होतील आणि तुम्ही अखेरचा लढा म्हटलंय, याचा अर्थ काय? अखेरचा लढा म्हणजे हा लढा सर्टिफिकेट घेऊनच थांबणार आहे आणि त्यासाठी हा अखेरचा लढा म्हटलोय। लढे खूप 30-40 वर्ष लोक आमची लढे करतायत। रास्ता रोको, जेल भरो सगळे प्रयोग चालू आहेत, तरीसुद्धा सरकार नमत नाही। म्हणून हा अखेरचा लढा आहे आणि मुंबईमध्ये ज्या दिवशी धनगर समाज 25-30 लाखाच्या संख्येने येणार आहे, सर्टिफिकेट घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही आरक्षणासाठी लढा देणार। ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की हे सरकार देतंय की नाही देतंय, त्या दिवशी आम्ही आमचा निर्णय जाहीर करू। पण निश्चितपणे भाजपासोबत म्हणजे ज्या सरकारने तुम्हाला आतापर्यंत आश्वासन दिले होते, जनता पार्टीनं सर्टिफिकेट दिलं तर काहीतरी भाजपचं राहील। जर सर्टिफिकेट नाही दिलं तर भाजपचा कुठलाही उमेदवार या राज्यामध्ये निवडून येऊ शकत नाही। आधी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसनं दिलं नाही म्हणून आम्ही भाजप बरोबर आलो। त्यांनी दिलं नाही म्हणून ह्यांनी देऊ नये असं नाही ना। ह्यांच्यावर एक विश्वास टाकून आम्ही आलो होतो ना। तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्याल, आम्ही तुमच्या बरोबर थांबतो। हे जर त्यांचीच बाजू घेत असतील, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असतील तर ह्यांची तीच वेळ येणार, तीच गत होणार आहे यांची। धन्यवाद। तर सर्टिफिकेट द्या, अन्यथा आमच्याकडे दुसरा पर्याय आहे। म्हणजे खरं तर समाजात विचार करून दुसरा पर्याय देखील उपलब्ध आहे किंवा त्या दृष्टिकोनातनं पाऊल टाकलं जाऊ शकतं, असा इशारा एका अर्थाने या निमित्ताने देण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे।